कानसवाडा येथील माजी उपसरपंचाचा खून झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांची जिल्हा रुग्णालयात धाव, नातेवाईकांचे केले सांत्वन। जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा शिवारातील भातली येथील रहिवासी असलेला युवराज सोपान कोडी या तरुणाचा शुक्रवारी 21 मार्च रोजी सकाळी 8 वाजता निर्घृण खून करण्यात आला। मयत युवराज कोडी हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच होते। जुन्या वादातून हा खून करण्यात आला होता। दरम्यान मयत युवराज कोडी यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला होता। यावेळी शिंदे गटाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दुपारी 12 वाजता जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन नातेवाईकांचे सांत्वन केले। या घटनेबाबत पोलिसांना चौकशी करून मारेकऱ्यांना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। जळगाव जवळ असलेल्या कानसवाडा गावाजवळ हा प्रकार घडलेला आहे। सकाळी 8 वाजता ज्यावेळेस युवराज कोळी हा शेतात जात असताना काही लोकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा जीव गेलेला आहे। शव इथे आणलेला आहे आणि त्याचा आता पंचनामा किंवा पोस्टमॉर्टम या ठिकाणी केलं जात आहे। पण नातेवाईकांची मागणी आहे की आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी उचलणार नाही। पण आम्ही त्यांना विनंती केली आहे की तुम्ही डेड बॉडी राहू द्या, पण कमीत कमी आता PM व इतर ज्या प्रोसिजर आहे त्या पूर्ण करा। आत्ताच SP-शी माझं बोलणं झालं आहे। LCBचं पथक आणि दुसरे 2 पोलिसांचे पथकही त्यांच्या मागे लागलेले आहे आणि मला खात्री एवढ्या 2 तासाच्या आत त्यांना अटक होईल। जुन्या वादातून झालेला वाद आहे आता ते आता तपास आणि ती पोलीस गोष्टीवर उजेड टाकतील की मूळ त्यांचा शेतावरून वाद होता, कशावरून वाद होता, तर हे पोलिसांच्या तपासामध्ये येणारच आहे।